नमस्कार. महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. पण आता या योजनेच्या लाभार्थ्यांची कडक तपासणी होणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पात्रतेची खातरजमा करणार आहेत. यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. कोणते प्रश्न विचारले जाणार? कोण अपात्र ठरू शकते? चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. का होते ही तपासणी? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळतात, जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. पण काहींनी चुकीची माहिती देऊन किंवा निकषांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे सरकारने आता कठोर पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे. अंगणवाडी सेविका आणि सरकारी अधिकारी घरोघरी भेट देऊन अर्जदारांची माहिती तपासत आहेत. याचा मुख्य उद्देश आहे की खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा आणि पारदर्शकता टिकून राहावी. अंगणवाडी सेविका काय विचारणार? अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत, जे योजनेच्या पात्रता निकषांशी संबंधित आहेत. हे प्रश्न अर्जदाराची आर्थिक आणि सामाजिक स्थिती तपासण्यासाठी आहेत. पुढीलप्रमाणे 5 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. नंबर 1. तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का? नंबर 2. तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का? नंबर 3. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरता का? नंबर 4. तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का? आणि नंबर 5. तुमच्या रेशन कार्डवर 3 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे का? या प्रश्नांची उत्तरे योजनेच्या निकषानुसार तपासली जातील. जर तुमचे उत्पन्न जास्त असेल, घरात 4 चाकी असेल किंवा तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही अपात्र ठरू शकता. पात्रतेसाठी काय करावे? जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या कागदपत्रांची तयारी ठेवा. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येण्याआधी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला जवळ ठेवा. जर तुम्ही यापूर्वी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्या मोबाईल ॲपवरून स्टेटस तपासा. योजनेच्या अधिकृत पोर्टलवरूनही तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता. जर काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन ई-KYC पूर्ण करा. ही तपासणी योजनेची पारदर्शकता वाढवेल आणि खऱ्या गरजू महिलांना लाभ मिळेल. काही ठिकाणी जसे की पुण्यात 21 लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले होते, पण काहींनी निकषांचे उल्लंघन केल्याचे आढळले. यामुळे अशा महिलांचे नाव यादीतून काढले जाऊ शकते. जर तुम्हाला या योजनेचा लाभ टिकवायचा असेल तर सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब